लॉकडाउन के तवील वक्फे के बाद अब फिर से तालीमी इदारे शुरू हो रहे हैं। 23 नवंबर से हाई स्कूल शुरू करने की इजाज़त रियासती हुकूमत की जानिब से दी गई है। स्कूल शुरू करने से पहले चंद बातों की एहतियात भी की जा रही है। रियासती हुकूमत की जानिब से दी गई हिदायत के मुताबिक स्कूल शुरू होने से कबल तमाम असातिज़ा का कोरोना टेस्ट करवाना लाजमी किया गया है, जिसके तहत तदरीसी खिदमत अंजाम देने वाले सभी असातिज़ा की कोरोना जांच नांदेड़ में करवाई जा रही है। इसी सिलसिले में आज नांदेड़ जिले के तमाम असातिज़ा का PCR और एंटीजन टेस्ट करवाया जा रहा है। नांदेड़ शहर व तालुक़े में तकरीबन 203 स्कूल व कॉलेज पाए जाते हैं। इन तमाम इदारों में तदरीसी खिदमत अंजाम देने वाले असातिज़ा की कोरोना जांच के लिए म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया की जानिब से नाना नानी पार्क में वाक़े म्युनिसिपल कॉरपोरेशन के अस्पताल में सह रोज़ा मेडिकल कैंप लगाया गया है। आज पहले रोज 1600 असातिज़ा ने अपना टेस्ट करवाया। इनमें 482 असातिज़ा का RT-PCR जबकि 150 असातिज़ा का एंटीजन टेस्ट करवाया गया। म्युनिसिपल कॉरपोरेशन के महकमे के मुताबिक 7 असातिज़ा की रिपोर्ट पॉझिटिव्ह आई है। शासनाच्या धोरणानुसार शासनाने जे धोरण केलेलं आहे की 9वी ते 12वी या वर्गातील जे शिक्षक आहेत त्यांची तपासणी आपल्याला आर्टिफिशियल तपासणी करायची। त्यानिमित्त आम्ही इथं नाना नानी पार्कमध्ये नांदेड शहर आणि नांदेड तालुका या दोघांचा मिळून आम्ही इथं 3 दिवसासाठी 19, 20 आणि 21 3 दिवसामध्ये तिथे तपासणी होणार आहे। नांदेडचे 150 शाळा आहे आणि जवळपास 200 शिक्षक आहे, त्यांची सगळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे। आतापर्यंत किती तपासणी केली? आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सकाळी 11 ते 1 आणि नंतर 1 ते 3 आणि 3 ते 6 असे 3 वेळेमध्ये आम्ही हे डिवाइड केलेले आहे। तरी आता 100च्या वर तपासणी झालेली, 100-150च्या वर आता तपासणी सुरू आहे सध्या। मी संजय गांधी हायस्कूल पुणेगावचा मुख्याध्यापक आहे। माझं नाव गजले BS आहे। आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे टेस्टिंग केलेलं आहे। शिक्षण विभागाच्या वतीने सर्व व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षण विभागाने नियोजन केलं, वाजेगाव बीटचे चौधरी सर यांनी सुद्धा सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना सूचना देऊन व्यवस्थित सूचना देऊन त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितलेलं आहे आणि ते सर्व टेस्ट आता व्यवस्थित झालेले आहेत। त्यापैकी बऱ्याचशा टेस्ट आमच्या एकही निगेटिव्ह आलेल्या म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या नाहीत, निगेटिव्ह आहेत आणि शाळेचे आम्ही व्यवस्थित निर्देशन करून आम्ही सर्व शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी करत आहोत। तर तुम्ही टेस्टिंग केलं, काय आलं? निगेटिव्ह आलेलं आहे आमचं। कसं वाटतं मग? आणि खूप छान वाटतं, विद्यार्थ्यांसाठी खूप हे सोयीस्कर आहे आणि चांगलं आहे ते। 90 की जो हमारे माध्यमिक विभाग की तरफ से जो टेस्टिंग है अभी मैंने कराया सर, तो मेरा निगेटिव है और मेरे साथ जो मेरे कर्मचारी है उनका भी निगेटिव है और यहाँ का पूरा एडमिनिस्ट्रेशन जो सब बेहतर है, ऐसा कोई किसी का डर नहीं है। और सब में अच्छी बात यह है कि अपने दिल का डर निकल गया तो अपन एकदम पॉजिटिव दिमाग से आगे रह सकते। इसलिए ऐसा कुछ भी आगे मैं अपील करूँगा हर किसी से बेझिझक आगे अपना टेस्ट कराए और अपना पूरा योगदान दे सके सबको।